वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। याच वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जयंती साजरी करण्याची प्रथा आहे। श्री गणेशाचे विविध अवतार पाहण्यात येतात। त्यातील पुष्टीपती विनायक अवताराचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला। त्यानुसार कोल्हापुरातील शाहूपुरीच्या कुंभार गल्लीमध्ये पंचमुखी गणेश मंदिरात साजरी करण्यात आली। पंचमुखी आणि दशभुजा गणेशाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। शाहूपुरीतील पंचमुखी गणेश मंदिरातील दशभुजा गणेश दर्शन योग साधण्यासाठी भाविकांनी सोमवारी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती। पुष्टीपती विनायक जयंती दिवशी दशभुजा गणेश म्हणजे 10 हात असलेल्या गणपतीचं दर्शन घेणं आणि पुष्टीपती स्तोत्र वाचन करणं याला फार महत्त्व आहे। राजयोग, लक्ष्मी योग, पौर्णिमा योग यांचे तिन्हीच्या एकाच योगावर येणारा वर्षातील दुर्मिळ योग म्हणजे पुष्टीपती विनायकी होय। हा योग रविवारी आल्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। नेपाळ, नाशिक, बेळगाव, पुणेनंतर कोल्हापूर इथं एकमेव असलेलं पंचमुखी आणि दशभुजा गणेश मंदिर शाहूपुरीमध्ये आहे। मंदिराचे अध्यक्ष सुनील पाटील, उपाध्यक्ष उदय कुंभार, सचिव अजय पाटील, शुभम कुंभार, ओमकार पाटील, ऋषिकेश खामकर, तेजस जाधव, सचिन कुंभार, संग्राम राजपूत, बाळू निगवेकर यांनी मंदिराची सजावट आणि दर्शनासाठी व्यवस्थापन केलं होतं। येणाऱ्या भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं।